नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रोज मध खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात। मध हा नैसर्गिक गोड पदार्थ आहे, पण तो औषध नाही। योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचे काही आरोग्यदायी फायदे मिळू शकतात। चला जाणून घेऊया। 1. नैसर्गिक ऊर्जा मिळण्यास मदत। मधामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे थकवा जाणवत असल्यास झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते। 2. अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत। मधात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात। 3. घसा खवखवणे कमी होण्यास मदत। कोमट पाण्यात किंवा चहात मध मिसळल्याने काही लोकांना घशातील खवखव कमी झाल्यासारखे वाटू शकते। 4. पचनास मदत। काही लोकांमध्ये मधाचे मर्यादित प्रमाणात सेवन पचनास मदत करू शकते। 5. जखमांवर वैद्यकीय दर्जाचा मध। विशेष मेडिकल ग्रेड नी काही प्रकारच्या जखमांच्या उपचारात वापरला जातो। मात्र घरातील साधा मध जखमेवर लावणे योग्य नाही। 6. खोकल्यात आराम। 1 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये रात्रीच्या खोकल्यात मध काही प्रमाणात आराम देऊ शकतो। 7. त्वचेसाठी उपयोग। काही फेस पॅकमध्ये मध वापरला जातो, परंतु संवेदनशील त्वचा असल्यास आधी चाचणी करावी। 8. मधुमेह असलेल्यांनी काळजी घ्यावी। मध नैसर्गिक असला तरी त्यात साखर असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात सेवन करू नये। 9. लहान बाळांना मध देऊ नका। 1 वर्षाखालील बाळांना मध देऊ नये, कारण त्यांच्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो। 10. किती प्रमाणात खावे। निरोगी प्रौढांसाठीही मध मर्यादित प्रमाणातच घ्यावा। अतिसेवन टाळावे। निष्कर्ष: मध हा पौष्टिक नैसर्गिक पदार्थ असला तरी तो कोणत्याही आजारावर जादुई उपचार नाही। संतुलित आहार, व्यायाम आणि चांगली झोप यांसोबतच त्याचे मर्यादित सेवन केल्यास अधिक फायदा होऊ शकतो। अशीच आरोग्यविषयक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।